नमस्कार. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूज मध्ये आपण गेल्या 8, 10, 12 दिवसापासून महाराष्ट्रामधल्या विधानसभा निवडणुकांचा वेगवेगळे मुद्दे येत आहेत, त्या निमित्ताने जे जाहीरनामे येतात, जी वक्तव्य होत आहेत, ज्या घटना घडत आहेत, त्या अनुषंगाने त्यातलं तथ्य आणि त्यातलं सत्य हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे योगी आदित्यनाथ यांना उतरवायला सुरुवात झालेली आहे. त्याची कारणं फार सुस्पष्ट आहे. कारण धार्मिक आधारावरती द्वेष निर्माण करायचा हा जो भारतीय जनता पक्षाचा आणि RSSचा अजेंडा आहे, त्याला पुढे नेण्यासाठी म्हणून योगी आदित्यनाथला वारंवार महाराष्ट्राच्या प्रचारामध्ये आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नुकताच योगी आदित्यनाथ ज्यांचं खरं नाव अजय बिश्त असं आहे, या योगी आदित्यनाथनी आता बेतार आणि बेछूट वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे. त्यांची ती सवयच आहे, त्यांचे ते संस्कार पण आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने ते बोलत आहेत. पण आता लेटेस्ट अजय बिश्तनी असं म्हटलंय की भारतामध्ये काँग्रेसने अखंड भारताचे तुकडे केले. म्हणजे बेअक्कल माणसं, शून्य अभ्यास असलेली माणसं किती बेताल वक्तव्य करू शकतात याचं हे एक उदाहरण आहे. त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलंय की खरगे माझ्यावरती राग काढतायत आणि माझ्याऐवजी त्यांनी हैदराबादच्या निजामावरती राग काढावा. आता या एक एक वाक्याचा आपण एकदम पोस्टमार्टम करूया. यांचं योगी आदित्यनाथ यांचं असं म्हणणं आहे की काँग्रेसनी अखंड भारताचे तुकडे केले. माझं पहिलं असं म्हणणं आहे की हा भारत अखंड भारत कधीही नव्हता, कधीही नव्हता. हे एक राष्ट्र म्हणून कधीही नव्हतं. अगदी रामायणापासून जरी घेतलं तरी अयोध्येच्या रामाचं लग्न झालं होतं मिथिलेचा राजा असलेल्या जनकाच्या मुलीशी, सीतेशी. अयोध्या उत्तर प्रदेशमध्ये आहे, मिथिला बिहारमध्ये आहे. त्यावेळेला उत्तर प्रदेश आणि बिहार ही सुद्धा दोन वेगळी राष्ट्र होती, त्याचे दोन वेगवेगळे राजे होते. त्यामुळे तेव्हापासून भारत हा अखंड भारत कधीही नव्हता. अखंड भारत या म्हणजे राष्ट्र मुळात ही संकल्पना, एक राष्ट्र ही संकल्पना ही इंग्रजांच्यामुळे भारतामध्ये यायला लागली आणि त्यानंतर महात्मा गांधींनी देशभर आपण सर्व एक आहोत ही भावना या देशामध्ये निर्माण केली. स्वातंत्र्य युद्ध सुरू केलं. स्वातंत्र्य युद्ध आणि स्वातंत्र्य आंदोलनामध्ये देशभरामधल्या सर्व जाती, धर्म, पंथ या सगळ्यांना याच्यामध्ये सामील करून घेतलं. आणि सर्वात महत्वाचं, या देशामधली महिला, ज्याला या देशातल्या सनातन्यांनी कधीही स्वयंपाकघराचा सुद्धा उंबरठा ओलांडू दिला नव्हता, त्यांना, त्या महिलांनाही बरोबरीच्या प्रमाणामध्ये या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये त्यांनी उतरायला प्रोत्साहन दिलं, त्यांना संधी दिली, त्यांचा सहभाग करून घेतला, वाढवून घेतला. हे सर्व महात्मा गांधींच्या त्या स्वातंत्र्य आंदोलनाचा हिस्सा राहिले, भाग राहिले. त्यात RSS आणि त्यांच्या विचारसरणीचे लोक, हिंदू महासभेची लोक, सावरकरांच्या, हे त्याच्यामध्ये कधीही नव्हते. हा वेगळा भाग आहे. पण उर्वरित अख्खा भारत, आणि उर्वरित अख्खा भारत म्हणजे किती, तर 37ला प्रांतिक निवडणुका झाल्या होत्या. 37च्या प्रांतिक निवडणुकांमध्ये आणि त्यानंतर 46च्या निवडणुकांमध्ये, नंतर 47च्या 52च्या निवडणुकांमध्ये हिंदू महासभेला मिळालेली मतं 1.5% जास्त नव्हती. 98% भारत हा एकसंध होता. 98-98% भारत ही त्यावेळेची गोष्ट आहे. स्वातंत्र्य मिळाची ज्यावेळेला घोषणा झाली जून 1946ला, हे स्पष्ट झालं की भारताचं स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. आणि पाकिस्तानची मागणी होती की पाकिस्तान हे धर्माच्या आधारावरती वेगळं राष्ट्र निर्माण व्हावं. भारत हा धर्माच्या आधारावर बनला नाही. भारत हे त्यामुळे कधीही हिंदू राष्ट्र नव्हतं, नाही, आणि कधीही राहणार नाही हिंदू राष्ट्र. हे या योगी आदित्यनाथ, अजय बिश्त आणि त्यांच्या पिलावळींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधीही हे होणार नाही. भारत हा कायम सर्वसमावेशक, सर्व धर्मांचा सहभाग असलेलं एक सेक्युलर स्टेटस राहणार, यात काही शंका नाही. पण पाकिस्तानची ज्यावेळेला निर्मिती होत होती आणि त्यावेळेला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये ज्या विचारसरण्या होत्या, त्यात काँग्रेसची एक विचारसरणी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये होती, कम्युनिस्ट पक्षाची एक विचारसरणी त्याच्यामध्ये होती, समाजवादी संघटनांची आणि पक्षांची विचारसरणी त्यामध्ये एक होती, आणि ही एक हिंदुत्ववादी विचारसरणी होती, एक मुस्लिम लीगची, मुस्लिम धार्जिणी किंवा मुस्लिम धर्माच्या आधारावरती बेतलेली ही मोहम्मद अली जिनांची विचारसरणी त्याच्यामध्ये होती. आता स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर या हिंदू महासभेचे त्यावेळेचे अध्यक्ष असलेले विनायक दामोदर सावरकर या माणसांनी देशभरात काय काय उपद्व्याप केले होते.
म्हणजे याच्यासाठी मुद्दाम एक बॅकग्राऊंड सांगतो. या अजय बिस्तनी आणि या संघ परिवारातल्या संपूर्ण लो आयक्यू बुलडोझर पिलावळींनी एक पुस्तक वाचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते सावरकरांच्या सेक्रेटरीनी लिहिलेलं आहे. त्यांचं नाव A.S. भिडे. हे सावरकरांचे सेक्रेटरी सावरकर सदनमध्ये दादरला, शिवाजी पार्कला सावरकरांच्याच घरामध्ये खालच्या मजल्यावर राहत होते आणि सतत 24 तास सावरकरांबरोबर प्रवासांमध्ये पण असायचे, त्यांच्या भाषणांसाठी पण जायचे, त्यांचा संपूर्ण पत्रव्यवहार सांभाळायचे. त्यांचं एक पुस्तक आहे, व्हर्लवाइंड प्रॉपगंडा ऑफ विनायक दामोदर सावरकर 1937 to 1944. आणि या पिरियड मधलं हे पुस्तक आहे. पुस्तक नाही म्हणता येणार, त्याला ग्रंथ आहे. तो 1600-1700 पानांचं ते आहे. आणि त्या 1600-1700 पानांमध्ये त्या कालावधीमध्ये विनायक दामोदर सावरकर या माणसांनी देशभरात केलेली भाषणं, त्यांचा संपूर्ण देशभरात झालेला पत्रव्यवहार, त्यांनी वेगवेगळ्या लोकांना केलेल्या तारा, या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आता काय आहे हे, ज्या वेळेला स्वातंत्र्य जाहीर होणार, हे स्पष्ट झालं, भारत स्वतंत्र देश होणार, त्यावेळेला या विनायक दामोदर सावरकरनी केरळ, त्यावेळेला त्याचं नाव त्रावणकोर संस्थान होतं, त्रावणकोर संस्थानाचे दिवाण होते CKR अय्यर त्यांचं नाव. त्या CKR अय्यरांनी त्रावणकोर संस्थान हे एक हिंदू राष्ट्र असेल, ते भारतातही नसेल, ते पाकिस्तानातही नसेल, ते एक वेगळं राष्ट्र असेल असं जाहीर करून टाकलं. नुसतं जाहीर नाही केलं, त्यांनी पाकिस्तानला त्रावणकोर संस्थानचा किंवा त्रावणकोर या त्यांच्या कल्पनेतल्या राष्ट्राचा राजदूत सुद्धा पाठवला, ज्याचं स्वागत मोहम्मद अली जिनांनी केलं. त्या CKR अय्यरना या विनायक दामोदर सावरकरनी तार पाठवली. आणि तार काय पाठवली की या सुडो सेक्युलर होत असलेल्या राष्ट्रापासून एक स्वतंत्र हिंदू राष्ट्र निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात, याबद्दल मी तुमचं अत्यंत अभिनंदन करतो. याच सावरकरांनी पंजाबच्या सरदार तारासिंग यांना असं पत्र पाठवलं. ते पत्रही त्यात आहे. त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं की भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्र निर्माण होत असतानाच्या पहाटे या दोघांना अचानक कळलं पाहिजे की आपल्या दोघांच्या दरम्यान सिखिस्तान नावाचं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण झालेलं आहे. आणि ते सिखिस्तान नावाचं स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्याच्या तुमच्या आकांक्षांना मी धुमारे देऊ इच्छितो आणि मी त्याला प्रोत्साहन देऊ इच्छितो. नंबर 2 म्हणजे पहिले त्रावणकोर, त्याच्यानंतर नंबर 2 पंजाबच्या बद्दल त्यांनी काय लिहिलं. सावरकरांनी राजा हरिसिंगाला काश्मीरमध्ये पत्र पाठवलं. राजा हरिसिंगांना सांगितलं की काश्मीरचा जो व्हॅली, ज्याला घाटी म्हणतात, जी व्हॅली ही पाकिस्तानला जाऊ द्या, ते पाकिस्तानात जाऊ द्या. जम्मू हे तुम्ही एक वेगळं राष्ट्र निर्माण करा आणि ते स्वतंत्र हिंदू राष्ट्र म्हणून जम्मू हे तुम्ही निर्माण करा. त्यानंतर त्यांनी लद्दाखच्या डोगरांना पत्र पाठवलं. डोगरांना सांगितलं की लद्दाख हे आणखीन एक वेगळं राष्ट्र निर्माण करा. म्हणजे काश्मीरचे 3 तुकडे करायची इच्छा यांचीच होती, सावरकरांची. त्यांनी त्या डोगरांना पत्र पाठवून सांगितलं. त्यानंतर हे सगळं झालं. यानंतर त्यांनी जुनागडच्या राजाला पत्र पाठवलं की जुनागड हे वेगळं राष्ट्र निर्माण कर. म्हैसूरच्या राजांनी, वडियार कर्नाटकामध्ये, या म्हैसूरच्या राजांनी स्वातंत्र्य आंदोलनाच्या त्या पूर्वसंध्येला, म्हणजे ज्यावेळेला स्वातंत्र्य जाहीर होणार होतं, किंबहुना इंग्रजांनी जाहीर केलं जून 46ला, त्यावेळेला यांनी, सावरकरांनी आणि तिरंगे फडकवले गेले म्हैसूरमध्ये. त्यावेळेला म्हैसूरच्या राजा वडियारनी 20 स्वातंत्र्य सैनिकांना गोळ्या घालून ठार केलं. त्याबद्दल यांनी, या महाशयांनी मुंबईहून पत्र पाठवून त्याचं अभिनंदन केलं. त्याला सांगितलं की म्हैसूर हे वेगळं राष्ट्र घोषित कर. आता ही किती आपण आकडे मोजले? त्रावणकोर, पंजाब, काश्मीर म्हणजे श्रीनगर, जम्मू, लद्दाख, जुनागड, या लोकांना सगळ्यांना पत्र पाठवून तुम्ही वेगवेगळी राष्ट्र निर्माण करा. म्हणजे एका भारताचे 7 खंड व्हावे, 7 तुकडे व्हावे, अशी इच्छा, यासाठीचे प्रयत्न कोण करत होतं? हे करत होते या योगी आदित्यनाथ, किंवा त्याचं खरं नाव अजय बिस्त, या अजय बिस्तचे वैचारिक वारसदार हे यासाठीचे प्रयत्न करत होते. आणि हा भारताची फाळणी होऊ नये यासाठीचा एकमेव प्रयत्न या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी करत होते. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की देशाचे तुकडे होण्याच्या ऐवजी त्याच्या आधी माझ्या प्रेतावरून जावं लागेल. त्याच्यावरती या सावरकरांनी
आणि नथुराम गोडसेनी, जो अग्रणीचा संपादक होता, त्यांनी अग्रलेख लिहिला होता आणि त्यांनी भाषण केलं होतं पुण्यामध्ये. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मग आम्ही ते ओलांडू ते प्रेत. ह्या पद्धतीची भाषा होती. हैदराबादचा निजाम मुळामध्ये हे स्वातंत्र्य ठरत असताना याचा एक नियम बनवला गेला होता की देशभर जेवढी संस्थानं आहेत, जेवढे संस्थानिक आहेत, तिथं नागरिकांचं सार्वमत घेतलं जाईल. नागरिकांचा रेफरेंडम ज्याला म्हणतात, हे घेतलं जाईल आणि या रेफरेंडमच्या आधारे ठरेल की कुठलं संस्थान हे भारतामध्ये येईल किंवा पाकिस्तानमध्ये जाईल किंवा स्वतंत्र राहील. ही मोकळीक दिली गेली होती. देशभरामध्ये ही मोहीम राबवली गेली होती काश्मीर व्यतिरिक्त. आणि हैदराबादच्या निजामाची अशी इच्छा होती की त्यांनी स्वतंत्र व्हावं. मोहम्मद अली जिनांची अशी इच्छा होती की मुस्लिम बहुल आहे, हैदराबादनी पाकिस्तानमध्ये यावं. पण हैदराबादमधल्या म्हणजे आजच्या आंध्र प्रदेशमधल्या बहुसंख्य नागरिकांनी सार्वमत असं दिलं होतं की त्यांना भारतात सामील व्हायचं. आणि मग पोलीस कारवाई केली गेली आणि हैदराबादला भारतामध्ये सामील करून घेतलं गेलं. हे झालं. आता काश्मीरमध्ये ज्यावेळेला पाकिस्ताननी मोहम्मद अली जिनांनी त्या कबाली लोकांच्या वेशामध्ये हल्ला केला आणि हरिसिंगांनी नेहरूंकडे मदत मागितली. आज नेहरू जयंती आहे. नेहरूंकडे ज्यावेळेला मदत मागितली त्यावेळेला सरदार पटेलांनी माउंटबॅटनला लिहिलेलं पत्र आहे की काश्मीर हे पाकिस्तानला हवं असेल तर जाऊ द्या, हैदराबाद आम्हाला घ्यायचं आहे. त्यावर नेहरूंनी असं सांगितलं की काश्मीर ही माझी जन्मभूमी आहे, ती माझ्याच देशात राहणार. आणि मग शेख अब्दुल्लांना बोलावलं गेलं. शेख अब्दुल्लांच्या मार्फत आलेल्या निरोपाप्रमाणे त्या काश्मीरच्या ॲक्सेशनचा ट्रीटी साईन झाली आणि मग काश्मीरमध्ये सैन्य पाठवलं गेलं. काश्मीर आज भारतामध्ये जे आहे ते त्यामुळे आहे. पटेलांची सुद्धा इच्छा होती की काश्मीर जात असेल तर जाऊ द्या पाकिस्तानला. नेहरूंमुळे काश्मीर भारतात आलं. हैदराबादमध्ये काय झालं? हैदराबादमध्ये ज्यावेळेला हैदराबादचं ॲक्सेशन केलं गेलं, या सगळ्या संस्थानिकांबरोबर ॲक्सेशन ट्रीटी झालेली आहे. ती ॲक्सेशन ट्रीटी अवेलेबल आहे नॅशनल आर्काइव्हमध्ये प्रत्येक राज्याची. या हैदराबादच्या ॲक्सेशनमध्ये हे झाल्यानंतर नेहरू भेटले निजामाला भेटल्यानंतर भारतामध्ये सामील होण्याचं महत्त्व सांगितलं आणि एवढा मोठा राज्य म्हणजे आंध्र प्रदेश सारखं हे भारतामध्ये असण्याचं काय महत्त्व असेल हे सगळं त्यांना त्यावेळेला समजावून सांगितलं, पटवून दिलं. हे सगळं झालं. यानंतर 1965चं युद्ध आलं, भारत विरुद्ध पाकिस्तान. आणि 1965चं युद्ध आलं त्यावेळेला लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान होते आणि लाल बहादूर शास्त्रींनी देशभरामध्ये अपील केलं की देशाकडे पैसा नाही आहे एवढं मोठं युद्ध लढण्यासाठी आणि आर्थिक मदत भारताला द्यावी. त्यावेळेला हैदराबादच्या निजामानी 5,000 किलो सोनं, 5,000 किलो, योगी आदित्यनाथ आणि संघाच्या पिलावळींनो ऐका कान उघडून, 5,000 किलो सोनं हैदराबादच्या निजामानी भारताला देऊन टाकलं. त्याला मी दान म्हणणार नाही कारण निजाम सुद्धा भारताचा नागरिक होता. नागरिक म्हणून त्यांनी कर्तव्य बजावलं. पण त्यावेळेला हे सगळे उपटसुंभे संघाच्या रेशीमबागेच्या पिलावळीमधले यांनी काय करत होते? यांनी काय दिलं? इंदिरा गांधींनी त्यांचं संपूर्ण सोनं नाणं जेवढे काही त्यांचे व्यक्तिगत दागिने होते हे सर्व भारताच्या लष्कराच्या खर्चासाठी म्हणून देशाला देऊन टाकले. त्याआधीही खूप काही देशाला दिलं. पंडित नेहरूंनी ज्या वेळेला यांचा प्रॉपगंडा चालतो की महात्मा गांधींनी त्या 55 कोटी रुपये पाकिस्तानला दिले म्हणून गांधींचा खून केला, ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला पंडित नेहरूंनी त्यांच्या स्वतःच्या मालकीची 198 कोटी रुपयाची संपत्ती देशाला दिली. ज्यावेळेला पाकिस्तानला 55 दिले म्हणून गांधी मारत होते त्यावेळेला पंडित नेहरू त्याच्या चौपट रकमेची संपत्ती हे देशाला दान करत होते. त्यावेळेला हेडगेवार कुठे होते? गोळवलकर कुठे होते? सावरकर कुठे होते? सावरकर तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनी दिलेल्या 2.5 लाखातून बंगला बांधून बसले होते शिवाजी पार्कला. त्या थैलीमधून शब्द छान छान वापरले, थैली बेली. पण मग या अखंड देशाचे खंड खंड व्हावे हे तुकडे कोण करत होतं? आणि तो योगी आदित्यनाथ त्या विचारसरणीचा आज अशा पद्धतीचा धादांत खोटारडा आरोप करतो आणि ते सुद्धा फक्त द्वेष पसरवण्यासाठी. योगी आदित्यनाथ, एक लिहून घ्या, हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही जे थापा मारायचे प्रयत्न कराल
त्या प्रत्येक गोष्टीला जीभ हासडले जाण्या इतकी प्रत्युत्तर आम्ही तुम्हाला देऊ. हे होईल आणि हे होणारच राहणार, होतच राहणार. 100% हे होईल. कितीही प्रॉपगंडा पसरवायचा प्रयत्न करा. खरा इतिहास जे सत्य आहे ते सांगत राहू आणि शैतानांना शर्मिंदा करत राहू. ही याच्यातलं वास्तव आहे. रवींद्रनाथ टागोरांनी भारतासाठी पाहिलेलं स्वप्न काय होतं? स्वप्नातला भारत काय होता? चित्त जहां भयविहीन शीर्ष जहां उच्चरे, सत्य का गंभीर जहां वाणी का उत्सरे, ज्ञान जहां मुक्तरे, भेद ओ प्रभेदमयी कुंचित दीवार बीच, घिर घिर कर जगत जहां नहीं खंड खंड रे. हे मुद्दाम हिंदीत सांगतोय कविता, कारण याचं मूळ वेअर द हेड इज हेल्ड हाय असं ओरिजिनल कविता आहे. ही हिंदीतली सांगितली कारण या अजय बिस्टला कळली पाहिजे. चित्त जहां भयविहीन, जिथं या देशातल्या नागरिकांची मन ही भयमुक्त असतील. शीर्ष जहां उच्चरे, जिथं ताठ मानेने या देशातली लोक जगतील. सत्य का गंभीर जहां, सत्याचं जिथं गांभीर्य असेल. आहे का तुमच्यामध्ये, तुमच्या पंतप्रधानामध्ये, तुमच्या त्या थडीपार गृहमंत्र्यामध्ये सत्याचा लवलेस तरी आहे का? सत्य जहां गंभीर रे, ज्ञान जहां मुक्त रे. आहे का ज्ञान मुक्त? खूप प्रयत्न केला आधीच्या सरकारांनी. तुम्ही आता ते ज्ञान बंदिस्त करायला निघालात, ते ज्ञान विकृत करायला निघालात. भेद ओ प्रभेदमयी कुंचित दिवार बेच, भेदाभेदांच्या संकुचित झालेल्या भिंतींमध्ये हा देश वाटलेला नसेल, हे स्वप्न होतं स्वतंत्र भारताचं. आज त्यावर तुम्ही पाणी फिरवण्याचा प्रयत्न करताय. पण आम्ही त्या टागोरांच्या स्वप्नातलाच भारत निर्माण करण्यासाठी झटत राहू, लढत राहू, मराला सुद्धा तयार आहे. पण या योगी आदित्यनाथचा हा खोटारडा प्रॉपगंडा, भाजप आणि RSSचा हा खोटारडा अजेंडा कोणत्याही परिस्थितीत या देशामध्ये मूळ पकडू देणार नाही. आजच्या या इजी न्यूजच्या एपिसोडमध्ये इतकंच. धन्यवाद.